नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम तेलम. नांदेडचा ब्रिज भ्रष्टाचाराचा महामार्ग बनलाय काय असा प्रश्न आज सगळ्यांना उपस्थित होतोय. नांदेडकरांनो सावधान, तुम्ही ज्या महामार्गावरून डोळे झाकून प्रवास करताय तो महामार्ग विकासाचा नाही तर तुमच्या मृत्यूचा सापळा बनत चाललाय. नांदेडहून लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावर विष्णुपुरीजवळ अवघ्या 18 महिन्यापूर्वी बांधलेला पूल चक्क कोसळला. करोडो रुपयांचा निधी जनतेच्या खिशातून गेला आणि बदल्यात काय मिळालं तर कंत्राटदार, अधिकारी आणि सरकारच्या तथाकथित विकासाचं पोट फाडून हा पूल बाहेर आलाय. आता यावर कडी म्हणजे आमच्या काही पत्रकार बांधवांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला जाब विचारला की 18 महिन्यात पूल कसा काय कोसळला. तेव्हा त्या महाशयाने काय उत्तर दिलं माहितीये? ते म्हणाले, हिंगोलीत जो भूकंप झाला त्याचा परिणाम या पुलावर झाला. वा साहेब वा, टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि क्यू येते आपल्या बुद्धीची. हिंगोलीचा भूकंप नांदेडच्या याच पुलाला शोधत आला की काय, की तुमच्या भ्रष्टाचार झाकण्यासाठी तुम्ही आता निसर्गावर खापर फोडताय. हा भूकंप हिंगोलीत नाही तर तुमच्या इंजिनिअरिंगच्या लायकीवर आणि कंत्राटदाराच्या नियतीवर झालाय हे आधी मान्य करा. जरा लाज बाळगा. 350-400 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले, इंग्रजांच्या काळातील पूल आजही छाती ठोकून उभे आहेत. त्या काळात कोणतीही आधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती तरी त्या कामाची एक वीट सुद्धा आज जागची हलत नाही. आणि आज 2026च्या या प्रगतशील भारतामध्ये करोडो रुपयांचे बजेट, आधुनिक मशीन्स आणि मोठ्या पदव्या घेतलेले इंजिनियर्स असून सुद्धा 2 वर्षात कामाची वीट सुद्धा जाग्यावर राहत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याला विकास म्हणायचा की हा विकास नाही, हा विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची झालेली लूट आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळलेला हा खेळ आहे. या महामार्गावरून रोज लाखो लोकांची वर्दळ असते. जर हा पूल चालू वाहतुकीत कोसळला असता किंवा कोसळत असताना एखाद्या गाडीवर त्याचा मलबा पडला असता तर किती लोकांचा मृत्यू झाला असता आणि याला जबाबदार कोण असलं असतं. आमची स्पष्ट भूमिका आहे, आमची स्पष्ट मागणी आहे. जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या या संबंधित बांधकाम कंपनीवर, त्याला मंजुरी देणाऱ्या आणि भूकंपाची थाप मारणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की भूकंपाचं कारण सांगणाऱ्या त्या अधिकाऱ्यांची खुर्ची हलली पाहिजे आणि हा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचा काय विचार आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.